न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पहिली यशस्वी रेनल डिनर्वेशन RDN प्रक्रिया व्हिजन हॉस्पिटलमध्ये पार पडली। हायपरटेन्शनच्या आधुनिक उपचार पद्धतीत हे एक मोठे यश मानले जात आहे। ही प्रक्रिया प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर विनोद विजन आणि डॉक्टर विक्रांत विजन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली। RDN प्रक्रिया उच्च रक्तदाबावर शाश्वत नियंत्रण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते। औषधोपचार असूनही अनियंत्रित राहणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती आशेचा किरण ठरत आहे। सीनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट नाशिक आहे असा मला अत्यंत प्रसन्नता असं वाटतोय की उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडाचा पहिला केस ज्याने की आपण म्हणतो रिनल डिनर्वेशन आमच्या इथे यशस्वीपणे झाला एक आठवड्यापूर्वी। आणि आज चेकअपसाठी पेशंट पण आले आणि आमची प्रेस रिलीज पण होती कोइन्सिडेंटली। तर हे एक नवीन पद्धतीचा ट्रीटमेंट आहे जे केलं तर त्याचे रिझल्ट्स लगभग परमनंट आहे। पूर्वी परमिशन नव्हती, मग आता USच्या FDA ने परमिशन दिलेली आहे। हायपरटेन्शन हा गुप्तपणे वाढणारा परंतु जीवघेणा आजार आहे। त्यामुळे हार्ट अटॅक, पॅरालिसिस, हृदय व किडनी निकामी होणे किंवा दृष्टी गमावण्याचा धोका संभवतो। कशा प्रकारे केली जाते RDN प्रक्रिया? स्पायरल कॅथेटरच्या सहाय्याने रेनल आर्टरीज व त्यांच्या मुख्य शाखांमध्ये नियंत्रित रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून संवेदनशील नसांवर परिणाम केला जातो। त्यामुळे रक्तदाबाचा दीर्घकालीन आणि शाश्वत नियंत्रण साध्य होते। ही प्रक्रिया अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये निष्णात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केली जाते। जागतिक स्तरावर वाढता प्रभाव जागतिक स्तरावर 25,000हून अधिक रुग्णांवर RDN प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। विदेशामध्ये शॉर्ट पिरियड मध्ये 25,000 तर जास्त केस झालेले आहे। इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, फक्त 85 केसेस झाले होते आणि आमचा एक केस करून 86 झालाय, म्हणजे 100 केस पण झालेले नाही। अशा प्रकारचे पेशंट ज्यांना ब्लड प्रेशरची 3-4 गोळी घेऊन तरी पण BP एकदम फ्लक्च्युएट होत आहे आणि असं बघितलंय की पेशंट एक वर्षमध्ये 50% पेशंट जो आहे ते औषध कमी करून घेते। ते सांगतो मी घेतोय, पण त्याचे ब्लड लेवल आपण घेतलं तर ड्रगचा प्रमाण एकदम कमी आहे किंवा नाही आहे आणि फक्त 20% पेशंटच्या ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आहे। हे वेस्टर्न डेटा आहे। आमच्या भारतात काय होणार, कारण तिथे तर सगळे पेशंट इन्शुअर्ड आहे, तर ते आपला त्यांना पैसे खिशातून देण्याची पण गरज नाही। भारतात आतापर्यंत 86 रुग्णांवर हा उपचार केला गेला असून व्हिजन हॉस्पिटलमध्येही आता हा मैलाचा टप्पा गाठला आहे। भविष्यातील संशोधन आणि संधी सध्या ही प्रक्रिया उच्च रक्तदाब असलेल्या निवडक रुग्णांसाठी केली जाते। मात्र भविष्यात युवा रुग्णांनाही याचा लाभ मिळू शकेल का, यावर जागतिक स्तरावर संशोधन सुरू आहे। यशस्वी संशोधन झाल्यास सर्व प्रकारच्या हायपरटेन्शनवर कायमस्वरूपी उपचार शक्य होईल आणि औषधांवरील अवलंबित्व कमी होईल। व्हिजन हॉस्पिटलचे योगदान। व्हिजन हॉस्पिटलने हृदयविकारावरील उपचार क्षेत्रात नाशिकमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। भविष्यातही नाविन्यपूर्ण उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याची ग्वाही हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे।